नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अवधूत गौरी अवधूत तुमच्या चॅनल लाडक्यासाठी पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, आपण माहिती आहे की रोज आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ शोधत असतो. आपलं चॅनलचा उद्देश आहे की ज्या जुन्या मंदिरांचा विकास झालेला नाही किंवा जी जुनी मंदिरं प्रसिद्ध आहेत आणि लोकांना बघायला मिळत नाहीत किंवा अशा सगळ्याच गोष्टी ज्या आपल्या कल्चरला असतील, आपल्या संस्कृतीला जोडून असतील, अशा सगळ्या गोष्टी आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि आज असंच एक मंदिर घेऊन आलो आहे. खूप छोटं जरी मंदिर असलं तरी त्याची ख्याती मात्र पंचक्रोशीत सगळीकडे आहे. आणि ते मंदिर आहे म्हणजे श्री देवी कंजेश्वरीचं. तुम्हाला बोललो की देवी कंजेश्वरीचा आपण पहिल्यांदा आपण इतिहास यांच्या पुजाऱ्यांकडून जाणून घेऊया. गोविंद सकाराम भैरवकर या पूर्वीपासून आम्ही पूजा देत असतो. आणि परत 3-350 वर्षापूर्वीची आमची देवाची पूजा वगैरे असते. त्याप्रमाणे हे जे पूर्वी कुलदेवता म्हणून गंगाधर पटवर्धन, ह्या गंगाधर पटवर्धन त्यांची कुलदेवता त्यांच्या मनी त्यांनी दिली अमुक ठिकाणी कुलदेव आहे, तर तुम्ही हळद कुंकू घेऊन या. ते नंतर ते स्वप्नात गेल्यानंतर ते हळद कुंकू सगळ्यांना त्या झाडाखाली गेले. पण ते झाड ते कर्जाचं होतं, आपण कडून वापरतो ना, त्या कर्ज मोठं झाड होतं. त्या झाडाच्या मुलाखाली शंकर पार्वती अशी मूर्ती भेटली. त्या दोन तेव्हा पण त्यांनी स्थापना केली. त्यामुळे हे यांचे कुलदेव पटवर्धन, गोळे, दीक्षित पटवर्धन, आचार्य देवळ यांचे सर्व कुलदेव 4-5 लोकांचे. ते सर्व पुढे असते पुढे काहीच नव्हतं. 4 बागे फक्त पत्रा होता ह्याच्या. आता नंतर 9 साले 91 साले दिवस पूर्ण बांधला आता परत. असं ते पुढे असते पुढे काय ट्रस्ट वगैरे असं काही नव्हतं. सगळं जंगल सगळं हे फक्त किल्ला असं. आणि ह्या देवीची बहीण आहे ना, ती पुढे समोर होती. ती मांसाहारी. ती त्या पूर्वी काय त्यांच्या देवादेवाचं भांडण झालं. ते भांडण झाल्यामुळे ती किल्ल्यात जागा, तर किल्ल्यात देव बांधायचे छपरा आहे किल्ल्यात जागे. हां, ती मांसाहारी आहे, ही शाकाहारी आहे. असं ते सर्व गावावाले सर्व बहिणी ती किल्ल्यात रागात घेते. पुढे इथं होते समोर. तर त्याचं भांडण जाऊन पुढे देव असणार ते रागांवर गेले. ती किल्ल्यात गेले गोविंदगडाला किल्ल्याला. शिवशाही नाही आता शिवाजी 3-350 गेली. आता ते असं सगळं चाललं आहे पुढं. आता सगळे देवस्थान आपलं सगळं गावाला घेत आपला असं. आता म्हणजे आपण आता कंजेश्वरीचं मला माहिती आहे की शिमगा आपला चिपळूणचं म्हटलं की कंजेश्वरीचा शिमगा असतो, शेरणी असतो. औषध असतं त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगाल का? शहरामध्ये शिमगा फाल्गुन पौर्णिमा उत्सव असतो. पौर्णिमाला पेट मापर इथून जवळजवळ 13 दिवसाला पार्किंग होते. 3 वाजता एकदा 3 वाजता निघाले की सकाळी पेट मध्ये सकाळी 8-9 वाजता बसते सानेवर. तिथं बसल्यानंतर सर्व मग रात्र दिवस ते हे असतं मोठ्या रात्री. मग नंतर ते तमाशा वगैरे असतं त्या दिवशी. आणि त्या दिवशी रात्री आम्ही दुसऱ्या दिवशी आमची चतुर्दिवशी तिथं मोठी जत्रा होते. आणि त्या दिवशी रात्री त्रयोदशी हे करतात चतुर्थीचा शरण बनवलं. ते शरण त्या रात्री आतले दिस लावायचा. आणि ते रात्री 7-7:30 असं माझं पूर्ण करायचे. हे आहे मैदान आहे, त्या मैदानात त्या रेत यायचं, त्या रेतवरती करायचं रात्रीचं. कोणा बोलायचं काय नाही. मग दुसऱ्या दिवशी 4 वाजता पालखी निघतो. 4 वाजता पालखी निघून त्या मैदानामध्ये जातं. तिथून मैदान खेळता ते शहरामध्ये शहर असं ना, ते आपण ते शहर ते काठी जाते झेंडा. ती काठी ते आपण खाली घुसते, जड येतं. मग ते खाली रोवल्यानंतर खाली ते उकरतात. ते खाली नारळ देऊन त्यांचे सर्व नाव बिव गाव सगळं असतं.
तर नाव घेतल्यानंतर पुकारतात. त्यांनी आम्ही अर्ज बिर्ज घालायचं. मग ते निघाले ना त्यांची सगळं काही कामं वगैरे आहे ते एवढी झाली पाहिजे असा अर्ज घालून ते संपवता होते. असे त्याच्यात असेल. तिथून मग निघाली 4 वाजता. दुसऱ्या दिवशी आमच्या ह्या गोल गोल साड्यावर 8 साडेआठला होम राहायचे. ह्याच्यात भद्रेचा होम ते सकाळला पडलं. आणि तिथं लागल्यानंतर मग ते दिवसभर इथं पण जत्राच असते आमची गावची दिवसभर. संध्यानंतर 4-5 परत उठणार त्या साड्यावर. ते साड्यावर उठले की 4-5 उठले परत हे देवीच्या देवळात 8 साडेआठला आरती येते. 8:30ला आत इथून येते वाजत गाजत. ते वाजत असल्यानंतर 8ला आरती होते. नंतर समाप्त होतं सगळं चिमुगा. पद्धत आहे पूर्वीची. खूप छान, तुम्ही खूप माहिती चांगली दिली त्याबद्दल धन्यवाद. असं तर देवी खंडेश्वरी, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो देवी खंडेश्वरीबद्दल. देवी खंडेश्वरी चिपळुणातली एक प्रसिद्ध देवीचे स्थान आहे आणि इतिहासामध्ये तिचं नाव आहे गोविंदगड, म्हणजे गोवळकोट. आजचा जो गोवळकोट आहे चिपळूणमध्ये, हा गोवळकोट किल्ला आणि गोविंदगड हे दोन्ही एक नाव सेमच आहे. आज आपण त्याला गोवळकोट म्हणतो, हा कधी काही शिवाजी महाराजांचा गोविंदगड म्हणून ओळखला जायचा. आणि या गोविंदगडाच्या पायथ्याशी 2 देवी होत्या आणि त्या 2 देवींमधलीच एक देवी म्हणजे श्री देवी आई खंडेश्वरी. आणि या देवींमधली एक देवी, जसं आपल्या पुजाऱ्यांनी माहिती सांगितल्याप्रमाणे, की ही इथली देवी गोविंदगडावर गेली आहे. त्यांच्यातला जो काही वाद असेल देवांदेवांचा, आपल्या अनेक अशा आपल्याकडे कहाण्या असतात किंवा अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नसतात, परंतु ह्या खऱ्या असतात. आणि त्या गोष्टीने तथ्य होऊन देवी खंडेश्वरी आई इथे आहे आणि त्याची दुसरी बहीण आपली गोविंदगडावरती आहे. तर अशा प्रकारे आपल्याला छोटीशी माहिती आपण तुमचा देण्याचा प्रयत्न करतो आणि संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलीच आहे. त्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीबद्दल माहिती मिळेल. आणि हो, चिपळूणामध्ये कधी आलात तर खंडेश्वरीला यायचं असेल तर गोवळकोट कुठे आहे, गोवळकोटचा किल्ला, अगदी गोवळकोटच्या किल्ल्याच्या पायथ्याशी तुम्हाला ह्या देवीचं मंदिर मिळेल. देवी आई खंडेश्वरी आणि श्रीदेवी आई सोमेश्वर यांचा सर्वात प्रसिद्ध जर कुठला सण असेल तर तो आहे शिमगा. या खंडेश्वरी देवी आईच्या शिमग्याशिवाय चिपळूणच्या शिमग्याला कधी मजाच येत नाही. आणि चिपळूणचा खरा शिमगा सुरुवात ज्या ठिकाणी होतो तीच आहे ही देवी आई श्री खंडेश्वरी. याचा प्रसिद्ध आपल्याला जर तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या चॅनलवरती आपण शेरण्याचा व्हिडिओ टाकला आहे तुम्हाला शिमग्यामधला, तो तुम्ही नक्की बघू शकता. त्याच्यावरून तुम्हाला कळेल की ही देवी किती प्रसिद्ध आहे. त्याच्याबद्दलच्या अनेक आख्यायिका असतील, अनेक गोष्टी असतील, अनेक तर्कवितर्क असतील, परंतु त्यामागचं सायन्स देखील आहे. आणि या देवीचं सात्विकता, पवित्रता आजही तितकीच जपली जाते. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजचा ब्लॉग छोटा जरी असला तरी तो खूप महत्त्वाचा आहे. आपण ज्या देवीची माहिती घेतली आहे ती देवी चिपळूणातली प्रसिद्ध देवी तर आहेच, परंतु एकदम कडक पवित्र स्थान आपण त्याला म्हणतो, त्या देवीसाठी तेवढंच सात्विक आहे. तुम्ही ह्या ठिकाणी नक्की यालात गोवळकोटला किंवा चिपळूणमध्ये कधी आला तर गोवळकोट किंवा गोविंद किल्ला म्हणून विचारलं तर गोविंदगडच्या खाली अगदी पायथ्याशीच हे देवीचं मंदिर आहे. माझ्या पाठी तुम्हाला मंदिराची पूर्ण प्रतिकृती दिसते आहे. आणि या ठिकाणी येऊन खूप प्रसन्न वाटतं, खूप शांतता आहे. परंतु नक्कीच मंदिरं म्हटली की त्या ठिकाणी देवाचा वास असतोच. आणि हा वास, हा देवाचा इथलं अस्तित्व हे इथं आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय
राहू नका, कारण तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओ अजून बघायला मिळतील आणि तुमच्या सबस्क्राईबमुळे आम्हाला या ठिकाणी आत्मविश्वास मिळतो. आणि अशाच आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत, मित्रपरिवार असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा. तुम्हाला आमच्या व्हिडिओंचा किती उपयोग होतो तेही आम्हाला सांगा. आणि तुम्ही या अगोदर या गोविंदगडाला किंवा या देवी कंजेश्वरीच्या आईला कधी या मंदिराला भेट दिली असेल तर ती सुद्धा सांगा. मित्रांनो, तुमच्या कमेंट खूप महत्त्वाचे असतात, कारण तुमच्या कमेंट पण आम्हाला कळतं की तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आहे, या व्हिडिओमध्ये आमचं काय राहिलं आहे का, ती व्हिडिओ अजून किती चांगली होऊ शकली असती. तर नक्की मित्रांनो, ह्या गोष्टी पुढच्या आम्ही व्हिडिओमध्ये घेऊन येत असतो. तेव्हा पुन्हा एकदा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, सुखी राहा.